नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17.2चा दुसरा प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नामध्ये आपल्याला एक फिगर दिलेली आहे। या फिगरमध्ये एन डायमीटर दिलेला आहे। काही अँगलची सेंट्रल अँगलची मेजरमेंट दिलेली आहेत। त्यावरून आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये मेजरमेंट ऑफ अँगल AOB अँड मेजर ऑफ अँगल COD हे काढायचे। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आर्क AB हा आर्क AB आणि आर्क CD हे कॉन्ग्रंट आहेत हे दाखवायचे आहे। आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला कॉड AB ही कॉड AB आणि ही कॉड CD ह्या कॉन्ग्रंट आहेत हे दाखवायचे आहे। सोडूया प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। डायग्राम जशास तशी काढलेली आहे। आता फ्रॉम फिगर AOB हे मेजरमेंट किती आहे काढायचे आणि COD हे दोन अँगलची मेजरमेंट काढायची आपल्याला। फ्रॉम फिगर पहिल्याचं प्रश्न उत्तर काढू आपण। फ्रॉम फिगर सेगमेंट AB is segment MN is a diameter of circle आणि या डायमीटरवर हे दोन अँगल तयार झालेले आहेत MOA आणि AON। हे कसे आहेत लिनियर पेअर मधले अँगल आहेत। MOA आणि प्लस AON या दोघांची जर ॲडिशन घेतली मेजरमेंटची तर ती 180 डिग्री असते। समजा मित्रांनो ही एक लाईन आहे। ह्या लाईनवर असे दोन अँगल आहेत। ही लाईन ह्या लाईनवर दोन अँगल आहेत। याचं मेजरमेंट प्लस याचं मेजरमेंट हे दोघांची जर ॲडिशन घेतली तर ही 180 डिग्री असते। त्याचप्रमाणे इथं असं तयार झालेलं आहे। ही MN ही जर लाईन घेतली आपण तर या लाईनवर हे दोन अँगल तयार झाले MOA आणि AON। मग ह्या दोघांची ॲडिशन कोणते आहेत लिनियर पेअरचे अँगल आहेत हे। त्यामुळे दोघांची ॲडिशन 180 डिग्री असते। इथे लिहू आपण अँगल MOA and angle AON are angles in a linear pair। त्यामुळे दोघांची ॲडिशन ही 180 डिग्री असते। मेजरमेंट ऑफ अँगल MOA प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AON इक्वल टू 180 डिग्री। बरोबर आहे। आता AON हा AON सेम फिगर घेतली आपण। फिगर आता प्रश्न सोडवताना फिगर वर जाईल समजणार नाही। AON AO आणि N हा अँगल म्हणजेच AOB प्लस BON असं लिहू आपण। AON ऐवजी आपण therefore measurement of angle MOA प्लस AON च्या ऐवजी आपण काय लिहू मेजर ऑफ अँगल AOB प्लस BON मेजर ऑफ अँगल BON इक्वल टू 180। बरोबर आहे। फक्त याऐवजी हे दोन ॲड केले देअरफॉर। आता आपण प्रत्येकाच्या व्हॅल्यू टाकू। MOA हे मेजरमेंट आपल्याला 100 दिलेलं आहे 100 प्लस AOB हे काढायचं आपल्याला AOB मेजर ऑफ अँगल AOB हे काढायचं आहे आणि प्लस BON हे मेजरमेंट दिलेलं आपल्याला 35 डिग्री इक्वल टू 180। फक्त आपण दिलेल्या व्हॅल्यू टाकल्या। देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB
प्लस दोघांचे ॲडिशन 135 डिग्री इक्वल टू 180. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB किती येईल 180 मायनस 135 डिग्री. Therefore, measure of angle AOB equal to 45 degree. AOBच विचारलं होतं आपल्याला. मेजर ऑफ अँगल AOB म्हणजे AOB हे अँगल आपल्याला भेटलं मेजरमेंट 45 डिग्री. बरोबर आहे. आता ज्याप्रमाणे या साईडला आपण हे घेतलं होतं तशीच मेजरमेंट या साईडला दिलेले आहेत. MN डायमीटर आहे, यामध्ये MOD आणि DON हे लिनियर पेअरचे अँगल आहेत, त्यामुळे दोघांचे ॲडिशन 180 होईल. मग या अँगलचे आपण दोन अँगल हे प्लस करून पुन्हा मग व्हॅल्यू टाकून असंच काढू आपण. सिमिलरली डायग्राम इथं ठेवू आपण आता ही. Similarly, angle MOD and DON हा अँगल and angle DON are angles in a linear pair therefore measure of angle MOD plus measure of angle DON equal to 180 डिग्री. ओके. आता therefore measure of angle MOD plus DON याऐवजी आपण असं लिहू शकतो DOC प्लस अँगल CON. बरोबर आहे. ह्या अँगलऐवजी आपण मेजर ऑफ अँगल DOC प्लस मेजर ऑफ अँगल CON इक्वल टू 180 डिग्री. आता आपण व्हॅल्यू टाकू. MODची डिग्री आपल्याला दिलेली आहे, अँगलचं मेजरमेंट 100 डिग्री प्लस DOC काढायचं आपल्याला. मेजर ऑफ अँगल DOC CONची व्हॅल्यू 35 डिग्री दिलेली आहे 180 डिग्री. DOC इक्वल टू 180 135 म्हणजे 180 डिग्री मायनस 135 डिग्री होईल. देअरफॉर मेजर ऑफ अँगल DOC हे पण 45 डिग्रीचे येईल अँगल. आपल्याला DOC नाही विचारलं, COD असं दिले प्रश्नामध्ये, म्हणून मेजर ऑफ अँगल COD लिहू आपण. DOCला COD लिहू इक्वल टू 45 डिग्री. सेम प्रोसेसनं आपण दुसऱ्याही काढलं. दुसऱ्या प्रश्नाला विचारलं मित्रांनो आपल्याला, शो दॅट आर्क ए बी हा आर्क कॉन्ग्रंट आहे आर्क CDला. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढू आपण. मेजर ऑफ अँगल AOB किती काढला आपण 45 डिग्री. AOB हे आत्ता आपण फाइंड आउट केलं 45 डिग्री. बरोबर आहे. हे अँगल 45 डिग्रीचा आहे म्हणजे हा आर्कसुद्धा 45 डिग्रीचाच आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इक्वल टू
45 डिग्री, बरोबर आहे. समजा इक्वेशन 1 देऊ याला. तसेच अँड मेजरमेंट ऑफ अँगल COD किती फाइंड आउट केला आपण? 45 डिग्री. हा COD हा पण आपण 45 डिग्री काढलेला आहे. त्यामुळे हा 45 म्हणून CD आर्कचं मेजरमेंट हे 45 डिग्रीच होईल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क CD इक्वल टू 45 डिग्री, बरोबर आहे. आर्क ABचंही 45 डिग्री आहे आणि आर्क CDचंही 45 डिग्री आहे. म्हणजे राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल असायलाच पाहिजेत. म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इक्वल टू मेजर ऑफ आर्क CD फ्रॉम 1 and 2 कारण इक्वल व्हॅल्यू आहेत. देअरफॉर याला आपण असं लिहू शकतो, यांची मेजरमेंट इक्वल आहेत म्हणजे ते आर्क कसे आहेत? कॉन्ग्रंट. देअरफॉर आर्क AB इक्वल कॉन्ग्रंट आर्क CD हेच आपल्याला काढायचं होतं. ओके. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला शो दॅट कॉड AB कॉन्ग्रंट कॉड CD, ही कॉड AB कॉन्ग्रंट आहे CDला. आता आपण मागच्या वेळेस आर्क AB कॉन्ग्रंट आर्क CD प्रूफ केलं. आता आपल्याला कॉड AB ही कॉड CDला कॉन्ग्रंट आहे हे दाखवायचं आपल्याला. आन्सर आर्क AB and arc CD are congruent आता आपण प्रूफ केलं आर्क AB कॉन्ग्रंट आर्क CD. देअरफॉर आर्क कॉन्ग्रंट आहेत म्हणून त्यांच्या कॉड पण कॉड AB and chord CD are also congruent. आहेत म्हणून आपण असं लिहू chord AB congruent chord CD हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.